महाराष्ट्र राज्य आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं महाराष्ट्रातील 358 तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी सुविधा केंद्र सुरू केली आहेत। मात्र या तालुकास्तरीय सुविधा केंद्रावर कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यानं या ठिकाणी दररोज वाद होत आहेत। शिवाय तालुकास्तरीय सुविधा केंद्रावर सरकारकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत। तालुकास्तरीय सुविधा केंद्राऐवजी बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी कामगारांचं पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावं अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम कामगारांच्या संघटनेकडून होतीये। यापूर्वी बांधकाम कामगारांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनावेळी कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी नोंदणी पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली होती। मात्र अद्याप त्याबाबत कार्यवाही झालेली नाही। सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे। त्यावर इतका खर्च करण्याची गरज नाही। याउलट नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची गरज आहे, पण शासनाकडून तसं होताना दिसत नाही। महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय सुविधा केंद्रामुळे महाराष्ट्रातील कामगार संघटना मोडीत निघणार आहेत। बांधकाम कामगार आणि कल्याणकारी मंडळ यांच्यातील दुवा म्हणून कामगार संघटना काम करत होत्या। मात्र शासनाच्या तालुकास्तरीय सुविधा केंद्रामुळे कामगार संघटनांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। हा निर्णय राज्यातील 54 लाख बांधकाम कामगारांवर अन्याय करणारा आहे। त्यामुळे तालुकास्तरीय सुविधा केंद्र रद्द करून पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी कामगार पोर्टल सुरू करण्यात यावं, यासाठी आजपासून महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुणवंत नागटिळे, कार्याध्यक्ष अमोल कुंभार, के.पी. पाटील, तानाजी तावडे, संजय गुदगे, आकाराम पाटील, संजय सुतार, प्रकाश पोवार, संजय धुमाळ, अनिल मराठे, युवराज पाटील, दत्ता खडके, संदीप वराळे, एकनाथ गुरव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते।